हा काय करू राहिला म्हणलं, काऊन बोटं घालून राहिला? अबे मी आळ खोपल्याच्या गोचिडे काढून राहिलो ना. गोचिडे पाहिजे किती झाले, मागून गोचिडे चिटकले ना सबन, मग तेच तर काढू. असं गोचिडे काढून राहिला का? बरं बरं, काढ 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 काढ. तू ते का दमन झाला, दचकलो ना मी, किती भिलो म्हणलं. हा काय विचारून आवाज गिवाज करून येत जा म्हणलं जरासा. भक्कन येते एकदम पुढे, भीते ना माणूस, मग दचकते ना. आता डबल विचारून येतो मी. बरं मी काय म्हणतो, बरं इंधन आले येतं का? इंधन आणाले लाकडं आणाले येतं का? लाकडं आणाले पण मी आता गॅस आणला बे. काही जरूरत तर नाही मले. तू या आणला पण मा घरचा राहिला ना, मला गॅस नाही भेटून राहिला ना. मग 45 दिवस झाले नाही ना अजून, मग बुकिंगच नाही होऊ राहिला माया. मग म्हणून तर अडथळे होऊ राहिले, म्हणून बुडी म्हणे जाय म्हणे इंधन घेऊन ये म्हणे. मग येतं का म्हणलं? चाल ना आणून आपण. ऊन पाय ना, ऊन काय म्हणते? एवढ्या उन्हील भिऊ राहिला, एवढ्या कवड्या उन्हील भिऊ राहिला का तू? काय जे ऊन आहे, पायटी ऊन असते का? कवडी ऊन आहे काय? ऊन लागते काय म्हणलं? हे ऊन नसते लागत. चल आणू बात. बरं तसं म्हणतं का? मग चल मग आणू. मग हो, एक भारा मी घेऊन येतो, तू घे एक. मग चल मग. बरं मग मी होतो मग पुढे. पाण्याची कॅन गिंग भरतो आणि म्हणलं कुराड घेतो त्या बच्ची. जे वायती आहे ना त्या बच्ची कुराड धार लावेल ते घेतो संग. हो तू भर पाण्याची कॅन भर, मी आणतो कुराड आणि फुराड काय नसते. जाय जाय, होय जाय, आलोच मी. अय पोर, अय बाबू, अय कुठे चालला रे बाबा? कुठे चालला म्हणलं? कुठे नाही म्हणलं आजी, इंधन आणायला चाललो होतो. आता माझ्या बहिणीनं चालला का रे बाबा? मग ते देवच पावला बाबा, माझ्या देवा पावला तू. मला दे झुरेले का? मला दे झुरे 2-3 काढले का? माझ्या घरचा गॅस झाला बे बाबू. देतो का? आजी इथे का आम्ही दानधर्म खोलेला आहे का म्हणलं? इंधन मागू राहिली तू? किती दुरून आणायला लागते भाराच्या भारा, किती वजन राहते त्याचं. तू तसेच मागू राहिली 2-3 काळ्या. हट, आम्ही नाही देत, मी नाही आणत. ए बाबू काऊन रे असं करते राजा? तू लग्न होईन रे का? लवकर लग्न होईन बे. मी पाहतो तुझ्यासाठी पोरगी. मी पाहतो. आण बरं तू. आण रे बाबू, आण रे. माघारी काहीच नाही रे बाबा, स्वयंपाक करायला इंधन नाही रे बाबू. आण रे. आजी मॅड झाली का म्हणलं तू? किती दुरून आणायला लागते बाबा? कमी आहे का म्हणलं? माझं घरी काही नाही, तुला येतात नाही 4-5 लाकड तू, म्हणजे किती झाली म्हणलं तू? हट, मी नाही आणत इंधन फिंधन तुझं. माय कसं हाच रे? कसं हाच रे बे तू? हट हट हट. तू असं बघाय का म्हणे? हट हट हट. ए बाबू खंडू रे, तुला सांगू राहिली रे मी. तू आणजो रे का माझ्यासाठी 2-3 काळ्या? देशील का मला? आणशील का? आजी काही टेन्शन नको घेऊ तू. आणतो मी आणतो. हो काही लोन नको घेऊ, आणतो मी. हो देतो तुला मी 4-5 काळ्या. कावाजी तुझ्या पोराला सांग ना म्हणलं इंधन आणायचं. आम्हाला सांगून राहिली बाहेर त्याला. घरच्याला सांग ना म्हणलं. ए चुप बस रे, चुप बस. त्याला किती सांगू रे बाबू? किती सांगू म्हणलं? त्यातच तर त्याला होऊन नाही राहिला. कुठून आणि इंधन सांग बरं. लोकांच्या इंधनाला हाताला लोक डायरेक्ट मारायला येऊ राहिले आता. पहिल्यासारखं नाही राहिलं ना आता. गॅसच्या ना बाकी झालं ना बापा. आजी काही टेन्शन नको घेऊ तू. जा मी आणतो इंधन तुया. हो 4-5 काळ्या देतो मी माझ्यातल्या. जाय तू. हो काही टेन्शन नको घेऊ. बरं बाबू. मी तुझ्यासाठी पाहतो पोरग्या. तुझ्यासाठी पाहतो, याच्यासाठी नाही पाहतो, तुझ्यासाठी पाहतो. हो जाय बिनफिकीर जाय पाय. हो हाय रे, खासच बुढे आहे राजा. म्हणजे ज्यानं इंधन दिलं, म्हणजे ज्यानं काम ऐकलं त्याच्यासाठी पोरगी पाहिजे. वा रे वा. जाऊ दे ना, मथार माणूस आहे. काय होते 4-5 काळ्या दिल्या तर. मग खातेच किती बुडी? 1-2 भाकर खातच, बुडा एखादी भाकर लागतेच किती? रोजची 1 काळी. मग आता 4-5 काळ्या 5-6 दिवस जातात ना बुडीले. काही घोर नाही, जाऊ दे. हो काय होते मथारा माणसाला दिलं तर जरासं कुठे एवढं हेऊन राहिलं. अरे बाबा तुला माहित नाही हे बुड्या बाड्या म्हाताऱ्या? आज तो 4-5 काळा इंधन दिलं ना, उद्या भरा मागते तुला आणून ते. हो मला माहित आहे ना. कायले तू नांदी लागते या बुड्याच्या बाड्याच्या? काय देऊ नको बाबू, राहू दे. हो मला पाहायचं मी काय करतो ते. चाल बरं, चाल पटकन. हो काय चाल म्हणतो बे? कुराळ नाही आणले का तू? काहीच नाही दिसू राहिलं. तू हाती रिकामा आला. कुराळ कुठे आहे? तिच्या मायाबीन भुलली नाही कुराल. बाहेर काढली होती ना मी, बाहेर ठेवली आहे. पाय घराला कुलूप लावलं ना बाहेर ठेवली. पाहिलं का? तू होय पुढे, मी आणतो मी कुराळ. होय पुढे तू. हो काय बाप्पा, बरं तर बरंच आहे. चाल ये लवकर. हो तुम्ही पुढे आण पटकन. लागला का? लागला का म्हणलं फोन? सरपंच लागला का? बेल तर चालली पण उचलू नाही राहिला ना. फोन उचलायला तयार नाही ना कोणी. उचलूच नाही राहिला लेकाचा. हॅलो, कोण बोलते? हॅलो, मी बोल राहिलो म्हणलं मी. अरे मी कोण? नाव घेऊ नाही का तुम्हाला? कोण बोलत आहात तुम्ही? रे सरपंच बोलून राहिलो ना मी. खूपच खेळता सरपंच. बोला ना सरपंच साहेब, बोला ना. अरे बाबा काही येऊ राहिले म्हणलं तुम्ही. काही येता? वाट पाहू थकलो ना आम्ही. इकडे सह्या पाहिजेत ना तुमच्या राजा कागदपत्रावर. काही येऊ राहिले? अरे मी इकडे थोडं बाहेर आलतो म्हणलं, थोडं मुलगी बघण्यासाठी आलतो मी थोडा. मी येतो ना 1-2 दिवसात. नाहीतर जमलंच तर उद्या येणार मी. काही टेन्शन नको घेऊ. येतो मी. काय राजा इकडे आम्हाला टेन्शन. गावातले लोक सुचून नाही देऊ राहिले. कामं अटकेल आहेत ना इकडे. तुमच्या सहीशिवाय होत नाही ते. काही असाल तर तुम्ही या फटकन. लवकर.
हो येतो मी, जमलंच तर उद्या येतो नाहीतर 2-3 दिवसांनी येतो. मी सांगतो तुम्हाला संध्याकाळी कधी येणार ते. काही टेन्शन नका घेऊ. हो काय म्हणते काय म्हणते म्हणलं ग्रामसेवक. कुठे पोरगी पाहायला गेला म्हणते बा, त्याचं लग्न राहिलं वाटतं का काय आहे तर. पोरगी पाहायला गेलो म्हणे मी. अभिन ते गेला पोरगी पाहिलंय. लांब होते मग 2-3 दिवस. नाही जमलंच तर उद्या येतो म्हणे, नाहीतर 2-3 दिवसांनी येतो म्हणे असं म्हणे. मग कायचा उद्या कायचा येते मग ते येते 2-3 दिवसानं. काय होय बा, कायची मीटिंग आहे काय? दोघांनीच ग्रामसभा भरवू राहिले बाबा. काय सुरू आहे म्हणलं काळ्या करणं. कायच्या काळ्या होय रे? कायच्या काळ्या करू राहिलो आम्ही? उभ्या आहो ना, बोलू राहिलो ना आम्ही. मग मजाक होय ना, मजाक करू राहिलो ना. तुम्ही पण ना शांताराम भाऊ, मजाक होय ना. इकडे माणूस कोणत्या टेन्शन मध्ये राहते काय राहते, तू भलतीच मजाक राहते. जाऊ दे तिकडे, ते चुलीत घालायला लागलं. बरं मला सांगा, आला का नाही तुमचा ग्रामसेवक? आला का नाही म्हणलं? आताच तर सुरू आहे मग, त्यालाच तर फोन लावला होता आता. उद्या करू राहिला ते, चाटा मारू राहिला लगाचा. येते का नाही येत तर काय मालूम. सरपंचाला तर म्हणलं, मला ठेवा म्हणलं रोजानं, मी राहतो 500 रुपये रोजानं. मग ग्रामसेवक म्हणून नाही म्हणते सरपंच. सांगा मग तुम्ही. माय बी नाही का हो आता. हे पहा म्हणलं डोसक्यात नस म्हणलं फटफट फटफट करू राहील म्हणलं. मजाक नको करू म्हणलं तू. लवकर निघ कुठे चालला तू? निघ लवकर निघ. थांबू नको होती. अरे काय झालं शांताराम भाऊ, काऊन तपून राहिले म्हणले एवढे? काय झालं काय? अरे सांग ना राजा, हे मजा करू राहिला नाही. आणि तीच माणूस कोणत्या टेन्शन मध्ये आहे तर ते ग्रामसेवक चाटावर चाटा मारू राहिला. इकडे कागदपत्र सह्या पाहिजेत ना त्याच्या, कामं अळकले नाही ती, आणि ते मजा करू राहिला मारत्या. मी राहतो म्हणते 500 रुपये रोजानं ग्रामसेवक म्हणून. सांग ना तू त्याला समजावून. मारते पुरून रे 500 रुपये रोजानं? पुरून का म्हणलं तुले? घ्या नाही का घोर, त्याच्या खंडात म्हणते पुरीन का म्हणते 500 रुपये रोज. नाही का घोर आता पाहू शांताराम भाऊ. नाही मी म्हणतो तुमचा विचार काय आहे? विचार काय आहे माझं? आजच्या दिवस तुम्हाला काय टोले घ्यायचे का, खटल्यावर घालायचे का माहिती तुमची? काय करायचं काय तुम्हाला? मजा करू राहिले तुम्ही. का खरं म्हणून राहिले? काय आहे का म्हणलं तुमचं मेळ? तपू नका ना, एवढं काय तपता? मजाक होय ना, मजाक होय बाबा, राहू द्या, एवढं काही तपू नका. हो तपू नाही तर काय करू बे मग? जे ते मजा घेऊ राहिला तुमच्या एवढं हका म्हणलं मी. मजा करू राहिले. बरं बापा, माफी माग दे. मारत्या माफी माग. बरं बापा शांताराम भाऊ, म्हणलं सॉरी म्हणलं सॉरी. हो माफ करा बापा. नाही सॉरीगिरी काय म्हणू नका, पण असं पाहून सवरून काही मजाकीचा टाईम असते बा, काही करावं काही नाही असं समजलं पाहिजे ना माणसाले. मग तुम्ही उठलं की सुटलं मजाकच करता. मग बरं जाऊ दे तिकडे. बरं येऊ राहिले का इंधन आणाले तुम्ही? येता का लाकडा आणाले? सांगा. आपल्या वावरात नाही आहे तर येता का सांगा. नाही आहे माझोड आहे इंधन, आहे मा वावरात आहे, कोट्यात नाही आहे आणि वावरात आहे. काय गोष्ट कोण राहिली? तुमच्या वावरात इंधन आहे का? बरं नाही म्हणलं. हात नाही लावायचं इंधन आले, आणसान म्हणलं चोरून. आत्ता सांगू राहिलो, घ्यायचं नाही म्हणलं इंधन माया. मला माहिती आहे सबन मोजलं आहे म्हणलं. कोणता भारा कुठे आहे काय आहे, हात नाही लावायचा. आम्ही नाही घेतो. आम्ही तुमच्या इंधनाला हात नाही लावत बा. वाटलं तर आमच्या संग चाला तुम्ही. हो मी काय उनीत नाही, मी नाही उनीत आणि फुनीत. हात नाही लावायचा मा इंधन आले, आत्ता सांगून ठेवून देऊ राहिलो. माझं वावरात आहे म्हणलं. माझं वावरात आहे हो. हात नाही लावत तुमच्या इंधन आले. अभिला का झबऱ्या कानाले तर नाही, कानाले काही नाही ना म्हणलं बांधाले. एक तर केस नाही तो डोसक्यावर टकलं गेलं काय तर कानाले रुमाल फुमाल तर नाही लागत होता. कवडी ऊन आहे ना मारते म्हण. कवडी ऊन आहे म्हणे, हे लागत नसते म्हणे. हे ऊन कुठे लागते का हो सकाळच्या? हे नाही, ऊन नाही लागत. जाय मग, ऊन नाही लागत होय. लवकर इथे टाइमपास काल करू राहिला. जा लवकर निघ, इंधन आण पटकन. हो चाल रे मारते, चाल पटकन, उशीर होते. चाल बरं, चाल लवकर. बरं येऊ का म्हणलं मग मी. शांताराम भाऊ दुकान उघडतो म्हणलं मी. जरासा हिसाब आहे. उदाऱ्या फुदाऱ्या आहे ते जमा करतो जराच्या आणि दुकान उघडतो. येऊ का म्हणलं मग. हो या. अरे लका, हे एवढ्या उन्हीतनी बाहेर आले हे. मा धाक काहीच नाही यायले. नाही थांब जरासा अजून पावर वाढवतो, अजून ऊन तपवतो, तवा यायले समजन. ओम सूर्य आहे ना मा छो. ह्या म्हणा आता दाबून मारते. हे काय की ऊन नाही वाढली का रे? वाटून नाही राहिलं तुला, गरम मारू राहिलं म्हणून. तू तर म्हणस काही ऊन नाही म्हणस, पायटी कवडी ऊन आहे म्हणस. पाण्या राजा हे चटके लागू राहिले ना. उर बापा हे अंग खजूर आले तर माया बेन. सुया टोचला उर आले तर. ते पाणी वरे पाणी वरे सूर्य डोळ्याने पाहू राहिलं. डोळे पाय मागं पाय. घ्या ना कसं दाबून. कशी ऊन तपू राहिली, कसे चटके लागू राहिले. थांब जरासं थांब. तुले जाऊनच टाकतो, तुले भस्मच करून टाकतो. थांब उन्हीत नाही बाहेर निघतं का? थांब. अबे सूर्य बोलू राहिलं का? असं कसं बाबा? असं कसं म्हणलं? बोलणं त्याला भिवू नको त्याला. बोल ना तू. भिलं की अधिकच भिवाडते मग ते. अजून ऊन तपवते, पावर वाढते मग ते, पावर वाढवते ते. बोल त्याला, बोल. भिवू नको बोल. बरं तसं करू का? बरं बोलतोच मी लगाले. हो
हे सूर्या तू खाऊन आमच्या मागे लागला. आज तू खाऊन एवढा तपू राहिला, तू खाऊन तू पावर एवढा वाढून राहिला. आम्हाला किती ऊन लागून राहिली, लोक पटोपट मरू राहिले. तू असा खाऊन करू राहिला, काय झालं तुले? त्याला म्हणा तू टेम्परेचर कमी कर म्हणा, त्याला कमी कर म्हणा, मायनस मध्ये नाही म्हणा. हा टेम्परेचर कमी कर ना तू. मायनस मध्ये नाही ना तू प्लस मध्ये काय चालला तू? मायनस मध्ये जाय तू. पाणी पाड तू. हो लय ऊन तपू राहिली. पाणी पाळू नाही हराम खरो, तोडा ना अजून झाडं. झाडं तोडता त्याला म्हणा आम्हाला इंधन. मग इंधन म्हणा. मग इंधनाला झालं नाही पाहिजे का आपल्याला लाकडं? मग चूल पेटवाले खाव काय चूल नाही पेटली तर असं म्हणते. मी खावा काय म्हणलं? खावा काय? आमची चूल नाही पेटली तर आम्ही खावा काय सूर्या? काय खावा आम्ही? भाकर कशी तपव चुलीवर? मागच्याला हुशार दिसू राहिला. मागच्याला कानाले बांधेल आहे ना. थांब तू खोल रे बाबू जरा. खोल बरं 2 मिनिटं. खोल. समजते तुला. खोल. ते सूर्या त्याच्या डोसक्याला लागेल आहे म्हणून त्याला कानाला बांधेल आहे. मग तू ऊन कमी कर. तू ऊन कमी कर तू. फटकन कमी कर. आता सांगून ठेवून देऊ राहिले तुले. मला धमकी देऊन राहिला तू. थांब अजून पावर वाढवतो. ओम सूर्य आहे ना मग छू. बापारे, अरे ओ मावा, अरे बापारे, कमी कर जरासा 5 मिनिटं कमी कर ना. 5 मिनिटं कमी कर. आता नाही कमी करत मी. आता नाही कमी करत. 5 मिनिटं 2 मिनिटं बोलेस तोर. आपण बोलेस तोर. बोलणं झालं की वाढव ना मग. कमी कर. आता नसते कमी होत आहे. हो एक बार वाळवल्यावर वाळत असतं ते. कमी नसते होत ते. हराम खोर हो. झाडं तोडता म्हणून आम्ही एवढं तपतो. एवढं ऊन तपू राहिलं. झाडं तोडता ना तुम्ही. आम्ही थोडी तोडले. आम्ही नाही तोडले झाड फळ. हट. तुम्ही नाही तोडले तर म्या तोडले का मग? म्या तोडले का झाडं? मी आलो तो खाल्ले झाडं तोडाले. त्याला म्हणा तुझे झाडं विकासाच्या मदत नाही आहे ना. किती म्हणलं रोळ गिळ झाले त्याच्या मदत नाही. तुमची झाडं येत ना म्हणून तोडले म्हणा असं म्हणते. सूर्या तुझे झाडं किती मंदा म्हणतात नाही. किती मंदा म्हणतात नाही. रस्त्यात नाही तुझे झाडं येत ना मंदा. आम्ही रोड बनवले ना. ते रोडाच्या ना झाडं मंदा म्हणून तोडाचं काम पडलं ते झाडं. मग दुसरीकडे लावाले रोग येते का? रोग येते का म्हणलं दुसरीकडे झाडं लावाले. लावले ना म्हणलं. किती लावले म्हणलं? मग किती करोड झाडं लावले ना. कुठे आहेत दाखव मले. दिसतं का तुला इकडे तिकडे? फक्त हे 2 झाडं आहेत ते वाहून चालले. दाखव मले. हो राजा. 2 झाडं आहेत तिथं. झुडपं पाय नाही. झुडपं खालचे बारीक झाडं पाय नाही. ते हे बात मोठं होते ते. बापा एका वर्षात नाही किती मोठे झाडं होते ते. असं का? मला शिकून राहिला का तू? हो लावतो आम्ही झाड. हो आम्हाला नको शिकू. तू पहिले कमी करतोय तापमान. तू तापमान कमी कर. किती तपून राहिला तू? 47 48 चालला ना. 50 वर जाता का? पेटून देता का आम्हाला? कमी कर लवकर तू. आता सांगून ठेवून देऊ राहिलो. जास्त छानपणा करशील ना, जास्त बोलशील ना. आता पावर वाढीन म्हणलं डायरेक्ट 50 करे ना. इथेच भस्म होऊन जाशील तू. म्हणू का मंत्र म्हणू का? मग कमी कर ना मग तू. कमी कर ना तू तापमान. तुला काय होते कमी करायले? तुला काय होते कमी करायले? आम्हालाच म्हणतं झाडं लावा. मग तू काय करतो? मी काय करतो? आम्हाला हात का म्हणलं? हात का मला खाली येते ते जमिनीवर. तुम्हाला लावा झाडं. तुमचं काम आहे ते झाडं लावायचं म्हणलं. त्याला म्हणा बाबा आम्ही झाडं लावतो. आम्हाला इंधन आणायचं जरासं तापमान कमी कर म्हणा. आमच्या घरी गॅस नाही म्हणा. चूल पेटवाले इंधन पाहिजे म्हणा. जरासं तापमान कमी कर म्हणा. मग आम्ही घरी गेल्यावर वाढव म्हणा. किती वाढवतो असं म्हणते. हे सूर्या आम्ही इंधन आणतो तू तापमान जरासं कमी कर. आमचं इंधन आणणं झाल्यावर लाकडं आणणं झाल्यावर तू तापमान किती वाढवायचं तुला वाढून टाक. हो हराम खरो तुम्हाला अक्कल नाही. तुम्ही कुणीकडे काही बोलू राहिले? हराम खरो मोकाड्यानं झाडं लावा ना का मारसान ना. मी जर मला राग आला ना, मी जर 50 डिग्री तपलो ना तर पेटसान रे तुम्ही. हराम खरो कट मरसान ना पटापट रस्त्यानं. झाडं लावा रे बाबा. झाडं लावा. इथून लग भयानक चाल काळ आहे बरं. आता सांगून ठेवून देऊ राहिलो. झाडं लावा फटाफट. काय गोष्ट कुराला सूर्या? याच्या वाचा काढले भारी आहे. भारी आहे म्हणजे पहा ना तुम्ही किती जंगल तोडून राहिले. किती जंगल तुटून राहिले. पहा ना तुम्ही. जती बिल्डिंग बांधू राहिल्या. काही कारखाने उभे आहेत असं तसं. पहा ना तुम्ही. सबन जंगल नष्ट झालं. जंगलातले प्राणी गावात नाही येऊ राहिले. शहरात नाही जाऊ राहिले. पहा ना तुम्ही. कुठच्या कुठे काही होऊ राहिलं. झाडं तुटून राहिले. आम्ही तपू नाही तर काय करू? आमचा राग आम्ही कसा शांत करू? झाडं लावल्याशिवाय आमचा राग शांत होत नाही. जवळ तुम्ही झाडं लावत ना तर आम्ही असा राग भरलेला आहो. मी असं तपतो की बस तुम्ही सोडूनच द्या. हे सूर्यदेवता आला माझ्या ध्यानात आला बापा देवता. मी उद्याच मावाळात झाडं लावतो. मी मागून जेवढे झाडं लावणं होते तेवढे झाडं लावतो बापा. 10-12 जे काय होईल ते आम्ही दोघं लावतो बापा. आमच्या वावरातनी. फक्त इथून पुढचं वर्ष आम्हाला चांगलं सुखानं जगू दे. लय तपू नको म्हणलं. तू राग शांत कर बाबा. आम्ही झाडं लावतो बापा. हो तुम्ही लावसान. पण बाकीच्याचं कसं? ते लावतात का नाही लावत? लावते ते लावतात. मी सांगतो ना त्याले म्हणतो झाडं लावा म्हणतो. आम्ही सांगतो ना. सांग मग. आत्ताच्या आत्ता सांग माझ्या कत. सांग रे फटकन सांग लवकर. ओले राग भरले ते सांग फटकन.
हे बंधू आणि भगिनींनो, पा सूर्य आपल्यावर कसा तपलेला आहे, आपा कसा राग भरू राहिला. लवकरात लवकर झाडं लावा बापा, तुमच्या पाया पडतो झाडं लावा रे बाबा. प्रत्येकाने 10-10, 20-20 जेवढे आपल्या वावरातनी झाडं लावत असन तेवढे झाडं लावा बापा. सूर्याचं तापमान तरी कमी होईल. कमी पाना किती तपू राहिलं, पा म्हणलं किती तपू राहिलं. झाडं लावा रे बापा, झाडं लावा. मी पण तुम्हाला सांगू राहिलो, सूर्य कधी बोलत नाही पण मी तुमच्या संग बोलू राहिलो. मी सांगू राहिलो झाडं लावा माय बाप हो, झाडं लावा, फटाफट झाडं लावा. तुम्हाला इथून पुढचं आयुष्य चांगलं जगाचं असन, तुमच्या येळानं येणारी पिढी सुखी ठेवायची असन तर झाडं लावा बापा हो, झाडं लावा.